नमस्कार. माझे नाव वेदश्री आनंद पोरे. महिला दिनानिमित्त आज माझा विषय आहे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. काही लोकांचं आयुष्य हे जळत्या निरांजनासारखे असते. स्वतः जळत ते आपल्या भोवतीचा परिसर लख्ख उजळून टाकते. ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत ते शेकडो मनी एक स्फुल्लिंग पेटवत असते. वेळ, वय, काळाची त्याला मर्यादा नसते. प्रवाहाविरुद्ध जळत राहण्यातच त्याचा प्रपंच चालत असतो. असंच एक धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ, अनाथांची माय. अन्यायाविरुद्ध उभी ठाकणारी रणांगणा, आदिवासी समाजाच्या दुर्दशेला वाचा फोडणारी आदिवासींची माय. माईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 वर्धा, महाराष्ट्र येथे झाला. माई मूळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. पिंपरी मेघे येथून सिंधुताईंनी 4थीपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्यानंतर शिक्षणाची इच्छा असून देखील सिंधुताईंना लग्नाला उभं राहावं लागलं. शिक्षणाची आवड, वाचण्याची सवय, सुशिक्षित बोलीभाषा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना सासरच्यांकडून कायम वेगळेपणाची वागणूक मिळाली. सासरी जाच सहन करावा लागला. पतीकडून मारझोड, सासूकडून रागराग, जाऊदिरांकडून भांडणखोरी हे सगळं सिंधुताई तोंड दाबून न वाच्यता करत सहन करत होत्या. सिंधुताईंनी प्रथमच दिलेल्या शेणखताच्या लढ्यात त्यांना यश मिळालं. मात्र शेणखताच्या या लढ्यात विरुद्ध बाजूला असणाऱ्या सावकार दमडाजी असतकर ह्याला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे तो चांगलाच पिळून निघाला होता. सिंधुताईंच्या ह्या कामगिरीमुळे तो त्यांच्यावर दात खाऊन सूड घेण्यासाठी पेटला होता. त्याने गर्भवती सिंधूवर चारित्र्यहीन असल्याचा आळ लावला. त्यामुळे सिंधुताई नियतीच्या अजब जबड्यात फसल्या. सासरच्या लोकांनी गावातून निघून जाण्यास सांगितलं. सख्ख्या आईनंही पाठ फिरवली. ह्या वनवासात त्यांनी आपल्या मुलीला जन्म दिला आणि चिंधाबाई ते सिंधुताईचा प्रवास सुरू झाला. आदिवासी लोकांच्या कष्टाचे सागाचे लाकूड सरकारच्या घशात जात होते. सिंधुताईंनी त्यासाठी दिलेला लढा ते आदिवासी समाजाला योग्य जमीन मिळवून देण्यासाठी थेट मंत्रालयातील वनमंत्र्यांना दिलेली विनंती वजा धमकी या सगळ्यामुळे त्या आदिवासी समाजासाठी तारणहार बनल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी थेट दिल्लीचा पल्ला गाठला. या सर्व प्रवासात स्त्री म्हणून त्यांना अनेक समस्या भेडसावल्या, पण तितक्याच कणखरपणे त्यांनी त्या परतवून लावल्या. चिखलदऱ्यातील आदिवासींवर त्यांनी मायेचं छत्र धरलं, त्यांना पोसलं. पुण्यातून बेवारस मुलांचा सांभाळ त्यांनी सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी पोटच्या मुलीला पुण्यातील सेवा सदन इथे सांभाळण्यासाठी ठेवले. आज महाराष्ट्रात माईंचे 4 अनाथाश्रम आहेत. 1042 मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदऱ्यास परतल्या आणि तिथे मुलींचे वसतिगृह सुरू केले. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. सुरेल गळ्याचा नजराणा त्यांना दैवप्राप्त आहे व त्यासोबतच करारी बाणाही लाभला आहे. त्यांचे एकूण व्यक्तित्व मंत्रमुग्ध करणारे आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भट यांच्या या 2 काव्यपंक्ती सिंधुताईंच्या जीवनाचा आशय समर्थपणे दर्शवतात. माई म्हणतात, मला 172 पुरस्कार मिळाले, पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. 4 पैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. 700-800 मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. गाना नाही तो खाना नाही, भाषण नाही तो राशन नाही असं म्हणत आपल्या मुलांना 2 वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात. माईंनी अनाथ मुलं वाढवली. त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. निराश्रित, बेवारस असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं तेच इतरांनाही मिळावं म्हणून त्यांची धडपड सुरू असते. देवा, आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे. गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात.
या साहित्यिकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत राहा, गात राहा, पुढे जात राहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच मी माझ्या वेदना विसरू शकले, असं माई सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते, असं माई सांगतात. शेवटी मी माईंची एक कविता सादर करते. मला जाळू नका, मातीत गाडून टाका. खरंच मी जेव्हा जमीनदोस्त होईन, सोबत काय येईल, मागे काय राहील. खरंच मी जेव्हा जमीनदोस्त होईल, सोबत काय येईल, मागे काय राहील. दुर्दैवाचे खडक फोडले, दुःख वाहिलं मूर्तिमंत, उभं आयुष्य गेलं, ना खेद ना खंत. ह्यातूनच नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिलं. अनेकांना जवळ केलं, देता आलं तेवढं दिलं. आता थकलेले रस्ते, मनही खुणावते, धीरे असते. संपेल आयुष्याचं तेल, पण ती विझून जाईल. संपेल आयुष्याचं तेल, पण ती विझून जाईल. सातपुडा उरी फुटेल, चिखल दऱ्याचा धीर सुटेल. वासराच्या गायी हंबरतील, पशुपक्षी भैरवी गातील. स्तब्ध होतील वादळ वारे, कडे कपारी आणि झरे. स्तब्ध होतील वादळ वारे, कडे कपारी आणि झरे. दुरावलेल्या भाग्याचं मी अहेवलेणं लेईल. मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल. मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल. धन्यवाद.